नमस्कार. कृषी वार्ता या बातमीपत्रामध्ये मी अर्चना आडावतकर आपलं स्वागत करते. चालू रब्बी हंगामात राज्यात आतापर्यंत सुमारे 3,81,000 हेक्टर क्षेत्रांवर पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. यापैकी सुमारे 2 लाख हेक्टर क्षेत्र एकट्या नगर जिल्ह्यातलं आहे. या जिल्ह्यात सरासरी क्षेत्रांपैकी 25% क्षेत्रावर ज्वारी, मका, करडई, हरभरा या पिकांची पेरणी झाली आहे. यामध्ये ज्वारीच्या पेरणीचं प्रमाण अधिक आहे. ठाणे, कोल्हापूर, भंडारा वगैरे जिल्ह्यात अद्याप पूर्व मशागतीची कामं सुरू असल्याचं कृषी आयुक्तालयानं म्हटलं आहे. कांदा उत्पादनात महाराष्ट्र राज्य आघाडीवर असून गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा शेतकऱ्यांनी कांदा अधिक विक्रीसाठी बाजारात आणला. कांद्याची अशी उपलब्धता असतानाही आयात धोरणामुळे कांद्याच्या भावावर परिणाम झाला आहे. पर्यायानं दर कोसळले आहेत असं नाफेडचे संचालक नानासाहेब पाटील यांनी सांगितलं. 19 लाख टनाच्या आसपास गेल्या 3 महिन्यात कांदा विकला गेला असला तरी कोसळलेल्या दरामुळे शेतकऱ्यांना 1900 कोटी रुपयांची झळ बसली आहे. यंदा ऐन हंगामाच्या तोंडावरच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर साखरेचे दर कोसळले आहेत. मिळणारा दर आणि निर्यातीचा दर यांचा ताळमेळ जमत नसल्यानं साखर कारखाने संकटात सापडले आहेत. ही साखर जास्त शिल्लकही ठेवू शकत नाही, त्यामुळे आहे त्या दरात ती विकण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. ऊस आणि साखरेला मिळणारा दर यामध्ये समन्वय नसल्यानं ही परिस्थिती उद्भवल्याचं प्रतिनिधींनी सांगितलं. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे बंगालच्या उपसागरात तयार होत असलेलं हुडहुड वादळ परवा रविवारपर्यंत ओडिशा आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीला धडकेल असं कोलकाता आणि पश्चिम बंगाल इथल्या हवामान विभागानं सांगितलं. याबरोबरच आजच्या कृषी वार्ता संपल्या. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात आपलं स्वागत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या लोकसंख्येचा विचार करता प्रत्येक देश हा आपापल्या परीने कृषी उत्पादन वाढवण्यावर भर देतो, अन्नधान्याचा साठा वाढवण्यावर भर देतो. पण केवळ एवढं करून प्रश्न सुटतो का? नक्कीच नाही. त्याची योग्य ती साठवण झाली पाहिजे, त्याचं संरक्षण झालं पाहिजे. यासाठी नेमकं काय करायचं याच विषयी आज आपल्याला चर्चा करायची आहे. आजचा आपला विषय आहे अन्नधान्याची सुरक्षित साठवण आणि संरक्षण. आणि या चर्चेत सहभागी होत आहेत श्री मुरलीधर रानडे, तांत्रिक अधिकारी आहेत, गुणवत्ता नियंत्रण प्रकोष्ठ, प्राधिकरण, पुणे. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं खूप स्वागत. नमस्कार. अतिशय सरळ साधा सोपा प्रश्न आहे माझा. अन्नधान्याचा जो उत्पादन आहे अन्नधान्याचा, याच्यामध्ये भारत देश जो आहे आपला तो सगळ्यात अग्रेसर आहे. इतकंच नाही तर खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण निर्यात सुद्धा करतो. असं असताना आपल्याला स्वतःला मोठ्या प्रमाणात साठवण करण्याची गरज आहे का? आपण पाहतो की दुसऱ्या महायुद्धानंतर आपल्या देशामध्ये भीषण दुष्काळ पडला. बरोबर. यानंतर पश्चिम बंगालमध्ये 1943 साली भीषण दुष्काळ पडल्यामुळे आपण लोकांना पुरेसे धान्य पुरवू शकलो नाही आणि त्यामुळे लाखो लोक मृत्युमुखी पडली. आणि यानंतरही 1972 साली आणि त्याच्यानंतरही आपल्या देशामध्ये बरेच वेळा दुष्काळ पडल्यामुळे आपल्याला हे म्हणजे एक अनुभवास आलं, आपल्याला एक धडा मिळाला की आपण अधिक धान्य उत्पादन केलं आणि ते आपण व्यवस्थित साठवून ठेवलं नाही तर ते आपल्याला लोकांपर्यंत पोहोचू शकत नाही. तर यामुळे भारत सरकारच्या खाद्य विभागांतर्गत एक दीर्घकालीन अन्नधान्य पीक कापणीनंतर अन्नधान्याची योग्य साठवण करण्याकरता एक दीर्घकालीन योजना राबविण्यात आली आणि त्याचा चांगला आपल्याला उपयोग झाला. आणि आज आपण अन्नधान्याची साठवण 3 ते 5 वर्षापर्यंत आपण करू शकतो, एवढं अभिमानास्पद आपली बाब झालेली आहे. सर पण हे शहरी विभागामध्ये मी समजू शकतो, ग्रामीण स्तरावरती हे कशा अर्थाने म्हणजे खऱ्या अर्थाने पोहोचते का? काय कशी पद्धत असते ग्रामीण विभागापर्यंत? होय, आपण जेव्हा आपण ग्रामीण पातळीवर ग्रामीण स्तरावर अन्नधान्याची साठवण पाहतो तर आपण पाहतो की पीक कापणी झाल्यानंतर अन्नधान्याची साठवण करेपर्यंत या मधल्या काळामध्ये बरेचसे अन्नधान्याची नासाडी होते. म्हणजे अर्थात पीक कापणी झाल्यानंतर पिकाची कापणी, त्याची मळणी, उफणणी आणि वाहतूक आणि प्रक्रिया या सगळ्यांमध्ये मधल्या काळामध्ये अन्नधान्याची बरीचशी नासाडी होते. आणि याकरता आपण ज्या पाहतो की आपल्या ग्रामीण स्तरावर जे धान्याचं उत्पादन होतं त्याचं 65 ते 70% धान्य शेतकरी साठवण करतात असं दिसतं. ही धान्य जी साठवण्याची जी पद्धत आहे ही योग्य असेल तर ते शेतकरी आपलं धान्य अधिक काळपर्यंत टिकवून ठेवू शकतील आणि त्या अशा पद्धतीने
ते आपल्या धान्याचं संरक्षण करू शकते. सर, आता बोलताना आपण उल्लेख केला की योग्य पद्धतीने त्याची साठवण करावी लागेल. ही योग्य पद्धत म्हणजे काय? कशा पद्धतीने ही साठवण करायला पाहिजे? योग्य पद्धत म्हणजे पहिले आपल्याला माहीत असायला पाहिजे की धान्य साठवणीमध्ये कोणकोणते घटक आहे, कोणकोणते कारक आहे ज्यांच्यामुळे आपल्या धान्याचं नुकसान होतं. तर ते पहिले समजून घेऊया. याच्यामध्ये 4-5 प्रकारचे घटक आहे जे आपल्या अन्नधान्याच्या साठवणीमध्ये नुकसान करतात. त्याच्यामध्ये पहिलं आहे उष्णता आणि ओलावा. उष्णता आणि ओलावा. हो. बरं. तर उष्णता आणि ओलावा हे 2 मुख्य घटक आहे जे धान्य साठवणीमध्ये याचं जास्त मोठ्या प्रमाणात रोल आहे. तर धान्यामध्ये जास्त उष्णता झाली तर धान्य खराब होतं आणि धान्यामध्ये जे घटक आहेत किंवा पोषक तत्वे आहेत त्याच्यामध्ये पिष्टमय पदार्थ आहेत, तुमचे प्रथिने आहेत आणि इतर जे त्याच्यामध्ये सेल्युलोज वगैरे असतात, चरबी, हे जे जितके पण पोषक द्रव्य आहे हे सगळे अतिउष्णतेमुळे खराब होते आणि ते नष्ट पावतात. आणि तसेच धान्यामध्ये जास्त ओलावा झाला की धान्याला बुरशी लागते, धान्य काळसर पडतं. त्यामुळे धान्यामध्ये ओलावा वाढू नये याची आपण काळजी घेतली पाहिजे. अर्थात धान्यामध्ये 10% 10% ओलावा कसा स्थिर राहील हे आपण याची काळजी घेतली पाहिजे. आपण उष्णता आणि ओलावा ह्या विषयी आता तुम्ही सांगताय, याच्यामध्ये हवामानाचा भाग फार महत्वाचा असेल ना? म्हणजे हवामानावरती अवलंबून असेल. हो, हवामानावर म्हणजे अवलंबूनच आहे. जसं आता पावसाळा सुरू होणार आहे आणि जे आपण धान्य साठवलेलं आहे तर याच्यामध्ये वातावरणाचा जास्त फरक पडतो. आपल्याला माहिती आहे की धान्य एक सजीव आहे, ते पण श्वासोश्वास करतं आणि जेव्हा वातावरणामध्ये ओलावा जास्त होतो तर श्वसन क्रियेमध्ये ते धान्यामध्ये ओलाव्याचं प्रमाण वाढण्याची शक्यता असते. उष्णता, ओलावा हा एक घटक झाला. आणखीन कोणकोणते घटक? आणखी दुसरे घटक म्हणजे किडे आहे. तर धान्यामध्ये 12 प्रकारचे किडे जे आपलं धान्य साठवतो तसे किड्यांचे प्रकार 8 लाख प्रकारचे किडे आहेत. 8 लाख प्रकारचे किडे? हो, 8 लाख प्रकारचे किडे आहेत. पण आपण जेव्हा धान्य साठवणीच्या आपल्या धान्य साठवणीविषयी जेव्हा आपण विचार करतो तर 12 प्रकारचे किडे आपल्याला साठविलेल्या अन्नधान्याला नुकसान करताना आढळतात. बरं. याच्यामध्ये 8 प्रकारचे प्राथमिक किडे आहे. प्राथमिक किडे म्हणजे जे किडे आपण चांगलं जे धान्य साठवून ठेवतो त्याच्यावर नुकसान करतात. बरं. त्याला प्रथम नुकसान करतात. त्याच्यामध्ये सोंडकिडा आहे. सोंडे म्हणतात, कोणी टोके म्हणतात ग्रामीण भागामध्ये. सोंडकिडा याला म्हणजे त्याच्या डोक्यावर म्हणजे सोंडेसारखे एक चिन्ह असते आणि जेव्हा ते धान्याला छिद्र पाडतात ते गोल सर्कल असं निर्माण होतं. आणि ह्या प्रत्येक किड्याचं जीवनक्रम 4 अवस्थेमध्ये पूर्ण होतं: अंडी, अळी, कोश आणि प्रौढ. अच्छा. तर हे जी 4 अवस्था आहे याच्यामध्ये फक्त 2च अवस्था किड्यांच्या धान्याचं नुकसान करतात. पहिलं अळी आणि दुसरा प्रौढ. अच्छा. आणि ही जी कोशावस्था आहे ही किड्यांची सुप्तावस्था आहे. तर याच्यामध्ये काही किड्यांची फक्त अळी अवस्था, काही किड्यांची प्रौढावस्था आणि काही किड्यांची अळी आणि दोन्ही प्रौढावस्था दोन्ही आपल्या धान्याचं नुकसान करते. आणि दुसऱ्या प्रकारचे जे 4 प्रकारचे किडे आहे, 8 तर प्राथमिक झाले आणि दुसरे 4 ते द्वितीय किंवा गौण किडे म्हणतात त्याला. म्हणजे हे किडे आपल्या प्राथमिक किड्यांनी केलेल्या नुकसानीवर जगतात किंवा धान्य ठिसूळ वगैरे झालं किंवा धान्याचं काही भाग भरडल्या गेला किंवा तुकडे पडले असेल त्याच्यावर ते जगतात. आणि याच्यामध्ये पिठाचा लाल किडा आणि दुसरा पिठातील लांब डोक्याचा किडा, असे 4 प्रकारचे किडे त्याच्यामध्ये आढळतात. मला वाटतं साधारण आपण गव्हाचं जर एखादं कण बघितलं तर त्याच्यावरती आपल्याला हे प्रामुख्याने दिसून येतं. हो, बिलकुल प्रामुख्याने दिसून येतं. आणि त्याच्यामध्ये जसे सोंडकिडे मी तुम्हाला सांगितले, सोंडकिड्यांनी समजा नुकसान केलेलं असेल त्याच्या गोल छिद्राकार तुम्हाला छिद्र दिसतील. आणि दुसरा ज्याला आपण घुण म्हणतो किंवा रायझोपोर्ता डॉमिनिका त्याचं सायंटिफिक नेम आहे. तर या किड्यांनी समजा नुकसान केलं असेल, याचं डोकं असं म्हणजे खालच्या बाजूला वाकलेलं असतं आणि ते असं वक्राकार असतं. तर त्याचे आपण भुकं पाहिली किंवा धान्याचे नुकसान पाहिलं तर ते वक्राकार छिद्र आपल्याला त्या ठिकाणी दिसतात. असं वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे जे किडे आहेत त्याचं वेगवेगळ्या प्रकारे नुकसान करताना आपल्याला आढळतं. आणखीन कोणकोणते घटक आहेत? आणि याच्या व्यतिरिक्त किड्यानंतर मग आपल्याला पडते उंदीर. उंदरांपासून धान्याचं खूप मोठं नुकसान होतं. उंदीर हा फार चपळ आणि हुशार प्राणी आहे. म्हणतात की एका जोडी उंदरांपासून एका वर्षाला 800 पिल्लं तयार होतात. अरे बाप. हो. आणि आपण त्या मेलेल्या उंदरांची जनन केली नाही तर 3 वर्षा म्हणजे 8 लाख उंदीर तयार होतात. तेवढं प्रचंड प्रमाणात त्यांचं उत्पादन होतं, है की नाही. तर एक उंदीर एका वर्षाला जवळजवळ 10 ते 15 किलो धान्य खातो. 10 ते 15 किलो धान्य वर्षामध्ये एक उंदीर खातो. अतिशय महत्वपूर्ण आपण याच्यावर नियंत्रण कसं आणता येईल? आणि 4 उंदीर मिळून एका वर्षाला जवळ 1 क्विंटल धान्य खातो. अरे बापरे. तर एवढं प्रचंड प्रमाणात आपल्या धान्याचं ते नुकसान करतात, पडशा पडतात. एवढंच नव्हे तर या उंदरांची केस, मूत्र, मलमूत्र आणि लेंड्या किंवा विष्ठा ज्याला आपण म्हणतो ते पण धान्यामध्ये मिसळून ते धान्य दूषित होतं. दूषित होतं. आणि दुसरा जो घटक आहे या व्यतिरिक्त ते सूक्ष्म जीवाणू.
धान्यामध्ये जास्त ओलावा झाला तर त्या धान्याला बुरशी लागते किंवा धान्य काळसर पडतं. म्हणजे आता पावसाळ्याच्या पावसाळ्याच्या दिवसामध्ये साधारण होण्याची होण्याची असते. शक्यता आहे. तर त्यामुळे पावसाळ्यामध्ये धान्यामध्ये ओल वाढणार नाही याची आपण दक्षता घेतली पाहिजे. आणि धान्यामध्ये ओल जसं मी सांगितलं की धान्य काळं पडतं, त्या धान्याला ची चव बदलते, रंग बदलतो, रंग म्हणजे काळसर वगैरे पडतो आणि त्या धान्याला उबट वास येऊ लागतो. खूपच जास्त धान्य झालं खराब ते धान्याला उबट वास येऊ लागतो. तर हे सगळे घटक आहे ज्यामुळे आपल्या साठवलेल्या अन्नधान्याचं नुकसान करतात. हेच नुकसान जे होतंय आपलं या अन्नधान्याचं जे नुकसान होतं या सगळ्या घटकांमुळे, हे थांबवण्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे? हो, हे थांबवण्यासाठी आपल्याला वेगवेगळे याच्यामध्ये उपाययोजना करायला पाहिजे. सुरुवातीपासूनच जसं धान्याला कीड लागते हां, आहे की नाही, तर धान्याला कीड लागू नये म्हणून जेव्हा आपलं धान्य नवीन तयार होतं तर ते पहिले चांगलं वाळवलं पाहिजे. बरं. आणि वाळवल्यानंतर मग ते आपल्या साठवण पात्रामध्ये साठवलं पाहिजे. तर साठविलेलं धान्य आता हे म्हणजे आपलं रबी पीक आलेलं आहे, शेतकऱ्यांनी धान्य साठवलेलं आहे. तर आता पावसाळा येतो आहे, तर याच्यामध्ये थोडी त्यांना काळजी घ्यायला पाहिजे. दर 15 दिवसांनी 1 महिन्याने धान्याची तपासणी केली पाहिजे. त्याच्यामध्ये ओलत वाढत नाही आहे, कुठे त्या धान्याला ओलत लागत नाही. कारण की ओलावा आणि उष्णता हे दोन धान्य साठवण्यामध्ये 2 घटक महत्त्वाचे आहेत. आणि याच्यामध्ये ओल लागत नसेल तसं धान्याचे पुष्कळसे शेतकरी जास्तीत जास्त शेतकरी धान्याची साठवण पोत्यांमध्ये करतात, बरोबर है की नाही. तर पोत्यांची मांडणी कशी करायला पाहिजे हे फार महत्त्वाचं आहे. हे खरं आहे, महत्त्वाचं आहे. तर पोते हमेशा लाकडी फळींवर किंवा प्लास्टिकच्या कागदावर ठेवायला पाहिजे आणि भिंतीपासून थोडे दूर. आणि पावसाळा आहे, धान्याला ओलण्याचे पोते पूर्ण प्लास्टिकच्या कागदाने किंवा झाकून ठेवले आणि पाहिजे. भिंतीपासून दूर हा महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण हो. भिंतीला ओलावा लागला तर Yes. त्या पोत्याला सुद्धा ओलावा लागण्याची त्याला शक्यता ओलावा असते. लागतो आहे की खरं नाही. आहे. आणि तर हेच 2 गोष्टी आहे की भिंतीतील ओलावा आणि जमिनीतील ओलावा त्या धान्याला लागणार नाही याची आपण काळजी घ्या. आणि शक्यतो हे धान्य आपलं हवाबंद साठवण पात्रामध्ये भरायला पाहिजे. आपण पाहतो की आपले जे पारंपरिक धान्य साठवण पात्र आहे, जसे आपल्या ग्रामीण भाग स्तरामध्ये कणग्या, ढोल्या, म्हणजे त्या आपल्या ग्रामीण पातळीवर जे पण साहित्य मिळते त्याने बनवलेले असतात. आणि हे धान्य साठवण पात्रे पुरेशी समाधान म्हणजे ओलावा प्रतिबंधक नाही, उंदीर प्रतिबंधक नाही. आणि अशा प्रकारे या सगळ्या घटकांमुळे जे आपण आता चर्चा केलेली आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्त नुकसान होतं. म्हणजे तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही असं म्हणता येईल. तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण नाही. बरोबर. आणि तसंच गोदामा वगैरे मध्ये आपण धान्य साठवून ठेवलेलं असेल तर ते या ठिकाणी आपण पाहिलं पाहिजे की त्याची गोदामाची खिडक्या, दारे हे पूर्ण घट्ट बंद असायला पाहिजे. पाण्याचा निचरा व्यवस्थित झाला पाहिजे. नाहीतर काय होईल की पाण्याचं समजा त्या गोडाऊनमध्ये पाणी शिरलं तर ते धान्य मध्ये ओलावा वाढेल आणि धान्य खराब होईल, खराब होण्याची शक्यता आहे. खराब होण्याची शक्यता आहे. तर अशा प्रकारे हे सगळे गोष्टी आपण लक्षात ठेवल्या तर आपलं धान्य आपण अधिक काळपर्यंत टिकवून ठेवू शकू. त्यातलं किडींचं नियंत्रण आपल्याला कसं ठेवता येतं? याच्यामध्ये 2 मुद्दे आहेत किडीची, की जेव्हा आपलं धान्य तयार होतं आणि आपण धान्याची साठवण करतो तर सहसा म्हणजे आपण धान्य जुन्या साठवण पात्रामध्येच करतो. तर काय होतं की जुनी कीड त्या ठिकाणी असू शकते, म्हणजे पारंपरिक चालत आलेलं आहे, पारंपरिक त्यानुसार. जे चालत आलेलं आहे, हां. है की नाही. तर किड्यांच्या नियंत्रणाकरता 2 पद्धती आहेत. एकाला म्हणतात प्रतिबंधक उपाय आणि दुसरा रासायनिक उपाय. बरं. प्रतिबंधक उपाय म्हणजे धान्याला कीड लागण्यापूर्वी जे आपण उपाय करतो त्याला म्हणजे प्रतिबंधक उपाय. याच्यामध्ये 2-3 शिफारस केलेली जी औषध आहे त्याचा वापर करून आपण किडींना प्रतिबंध आपल्याला करता येतो. बरं. याच्यामध्ये पहिलं जे औषध आहे ते मेलॅथियन 50% प्रवाही. अच्छा. हे औषध 1 भाग औषध आणि 100 भाग पाणी असं द्रावण तयार करायचं आणि जितके पण आपले साठवण पात्र आहे ते रिकामे असताना त्याच्यावर फवारणी करून घ्यायची. जिथे आपण धान्य साठवतो ती जागा साफ करून तिथे त्या ठिकाणी फवारणी करायची आहे. आणि धान्य साठविल्यानंतर पण दर 15 दिवसांनी की 1 महिने या औषधाची फवारणी केल्यास त्या धान्याला कीड लागत नाही. दुसरं जे औषध आहे ते पिरिमिफॉस मिथाइल आणि तिसरं जे डेल्टामेथ्रिन. पिरिमिफॉस मिथाइल पण 1 भाग औषध 100 भाग पाणी आणि डेल्टामेथ्रिनमध्ये फक्त हे 2.5% भुकटी 1 लिटर पाण्यामध्ये घालायची 40 ग्राम आणि ते 3 लिटर द्रावण 100 चौरस मीटर पुरे होईल. पण हे औषध दर 3 महिन्यांनी आपल्याला फवारायचं आहे. अच्छा, दर 3 महिन्यांच्या कालावधीनंतर आपल्याला करायचं. सर, खूप महत्त्वपूर्ण आणि मुलाचं असं मार्गदर्शन आपण केलं. आपणही शेतकरी बंधूंना आपल्याला कल्पना असेल की पावसाळा अगदी उंबरठ्यावरती आलेला आहे, त्यामुळे जी साठवण आपण केलेली आहे ती केवळ साठवण पुरेशी नाही तर त्याचं संरक्षणही खूप महत्त्वाचं आहे. आजच्या या भागात आपल्याला अधिक माहिती मिळाली असेल. आजचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर लिहून कळवा. त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आमचा पत्ता आहे निर्माता कृषी दर्शन, मुंबई दूरदर्शन केंद्र, वरळी, मुंबई 400030.
सर, आपण कार्यक्रमात सहभागी झालात, आपले खूप खूप आभार. आपणही पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.